हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आपला अष्टांग हृदयाचा 7th चॅप्टर अन्नरक्षाविधी बघणार आहोत. सो बघा, याच्यामध्ये आयुर्वेदाने आपल्याला आपलं जे आहार आहे, अन्न आहे, सो त्याला प्रिझर्व कसं करावं किंवा कोणतं अन्न हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे, कोणतं विषयुक्त आहे, सो त्याची परीक्षा कशी करायची, सो हे सर्व याच्यात कंटेंट सांगितलेलं आहे, राईट. सो याचे हे नोट्स आहेत माझे. हे जर कोणाला पाहिजे असतील, याच्या आधीचे चॅप्टरचे सुद्धा अवेलेबल आहेत. त्यांनी मला व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे. नंबर तुमच्या स्क्रीनवर खाली ऑलरेडी आहे. ओके. सो बघा, आता सर्वात फर्स्ट बघूया विषयुक्त अन्नाचे लक्षण. म्हणजे सर्वात फर्स्ट मेन आहे की आपलं जे अन्न आहे, आपण जे खाते, सो त्याच्यामध्ये विष कंटेंट आहे का, आणि जर असेल तर त्याचं लक्षण कसं ओळखावं हे सांगितलेलं आहे. सो हा श्लोक आहे, हा तुम्ही करू शकता, राईट. सो आता विषयुक्त भात, ठीक आहे, कसा असला पाहिजे, कसा असेल, जो उशिरा शिजतो असं समजायचं त्याच्यात विष आहे. सो निळसर रंगाची वाफ येते तर समजायचं की ते विषयुक्त आहे. आणि खाल्ल्यास बेशुद्धी होऊन जाईल, मूर्छा येईल, तोंडास पाणी सुटेल, असे जर लक्षण दिसले तर समजायचं की हा जो भात आहे हा याच्यामध्ये काहीतरी विषारी पदार्थ आहे, ठीक आहे. आणि आता सेकंड आहे, तर विषामुळे सुरव्यावर नीलवर्ण रेषा येतात, ठीक आहे. जो सुरा असतो, राईट. सो त्याच्यावर कोणत्याही पदार्थावर बघा निळ्या कलरची सपोज रेष आली, समजायचं की ते विषयुक्त आहे. दुधावर तांबड्या कलरची रेष येते, सपोज दूध आहे, राईट, आपलं व्हाईट कलरचं असतं, मग त्याच्यावर जर तांबडा म्हणजे थोडंसं ऑरेंज टाईप, रेड टाईप कलर आला तर ते नासलेलं आहे, विषयुक्त आहे. दह्यावर श्यामवर्ण काळसर वर्ण आला की ते विषयुक्त आहे. ताकावर काळसर पिवळी रेष आली तर ते विषयुक्त आहे. तुपावर पाण्यासारखी जर तिथे दिसलं की तुपावर सपोज पाणी साचलेलं दिसलं तर समजायचं की ते विषयुक्त आहे. मधावर हिरवी रेष आली तर ते विषयुक्त आहे. मृदुद्रव्य कठीण होतात जर ते विषद्रव्य असले, आणि कठीण द्रव्य मृदू होतात, ठीक आहे. आणि फुले कोमेजून जातात जर त्याच्यामध्ये विष असलं तर. आणि जे धातू, मोती, रत्ने, दगड, हे काय होतात, मळकट डाग त्याच्यावर पडतात, समजायचं की ते विषयुक्त आहे, ठीक आहे. अशा गोष्टींना घ्यायचं नाही. तर विष देणाऱ्याचे लक्षण. आता याच्यामध्ये हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की सपोज एखादा व्यक्ती कशामध्ये पण विष त्याच्यात टाकतो आहे किंवा देतोय, ठीक आहे. सो त्याचे लक्षण, तो व्यक्ती कसा असेल, मग कसं आपण ओळखणार की या व्यक्तीने त्याच्यामध्ये विष टाकलेलं आहे. सो हा पण श्लोक आहे, तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, राईट. सो बघा, तो व्यक्ती कसा असेल की विष घालणाऱ्या मनुष्याचे तोंड भीतीमुळे काळे आणि कोरडे पडते, ठीक आहे, हे त्याचं लक्षण. त्याची दृष्टी चंचल असते, म्हणजे त्याचे डोळे सतत इकडे तिकडे, बोलताना त्याचे डोळे इकडे तिकडे असतात, स्थिर नसतात, राईट. विनाकारण इकडे तिकडे पाहतो, घाम सुटतो, त्याला कंप सुटतो, थरकाप, चालताना बोलताना तो अळघळतो, म्हणजे समजून जायचं की यानेच विष दिलेलं आहे, ठीक आहे. मग आहे थर्ड पॉईंट की सविष अन्न अग्निपरीक्षा. मग आता सपोज अन्नामध्ये विष आहे हे कधी कधी आपल्याला नाही कळत, ठीक आहे, त्याला बघून सुद्धा मग त्या अग्नीवर त्याला ठेवून मग समजेल की त्याच्यावर विष आहे की नाही. तर ते कसं समजेल, सपोज सविष अन्न आगीत टाकल्यास काय काय दिसतं आपल्याला बघा. अग्नीची ज्वाळा डाव्या बाजूला एकाच बाजूला उसळते, म्हणजे जी अग्नी असते, राईट. सो ती कोणत्या तरी एकाच बाजूला ती जास्त होईल, राईट. धूर व ज्वाला मोराच्या कंठाप्रमाणे नीलवर्ण किंवा दिसतच नाही, म्हणजे ते ब्ल्यू कलरचे दिसेल ती अग्नी, राईट. उग्र घाण गंध येईल अग्नीमध्ये टाकल्यावर त्या अन्नाचा, ठीक आहे. हे सगळे लक्षण अग्नीच्या परीक्षेचे. आता पक्ष्यांद्वारा विषयुक्त अन्न परीक्षा. सपोज अन्न जे असतं, राईट, सो ते एका पक्ष्यांनी खाल्ले कोणत्या पण, सो मग ते कसं समजेल की हे विषयुक्त अन्न होतं. मग प्रत्येक पक्षाचं तिथे वेगवेगळे हे सांगितलेले आहे कॅरेक्टरिस्टिक्स. सपोज माशांनी खाल्लेस, सपोज माशांनी विषयुक्त अन्न खाल्ले तर ते मरतात डायरेक्ट, राईट, म्हणजे समजून जायचं की ते विषयुक्त आहे. जर कावळ्याने विषयुक्त अन्न खाल्ले तर त्याचा स्वर जो आहे तो बारीक होऊन जातो, आवाज, ठीक आहे. पाहताच सपोज विषयुक्त अन्न जर राघू, पानकावळा, साळुंखी यांनी पाहिले तर ते मोठ्याने ओरडायला लागतात लगेच. हंस काय करतो, अडखळतो आणि जीवास त्याला ग्लानी येते, राईट. जो क्रौच पक्षी असतो त्याला मद येते, ठीक आहे, म्हणजे मूर्छा टाईप, ठीक आहे, मद झाल्यासारखं.
ठीक आहे. कबूतर, कोकिळा, कोंबडी, चक्रवाक प्राण सोडतात, हे सुद्धा मरून जातात. मांजर उद्विग्न होते. ठीक आहे. वानर मलविसर्जन करतो लगेच विषयुक्त अन्न खाल्ल्यावर. आणि मोर हर्षित होतो व त्याच्या दृष्टीने विषाचा जोर कमी होतो. ठीक आहे. म्हणून असे अन्न अशा ठिकाणी टाकावे ज्याने जीव मरणार नाही कोणताच. ठीक आहे. नंतर आहे सविष अन्न स्पर्शामुळे हानी. तर काय होते? कंडू, दाह, ज्वर, सूज, झोप येणे, नखे गळून पडणे, हे काय होते? हानी होते जर आपण विषयुक्त अन्नाला स्पर्श जरी केला तरी. ठीक आहे. आता याची चिकित्सा काय आहे? मग विषनाशक द्रव्याचा लेप लावायचा आहे, परिक्षेप करायचा आहे, अभ्यंग करायचा आहे, वाळा, चंदन, कोष्ट, गुडवेल, तगर यांचा लेप लावायचा आहे. तर विष मुखात गेले तर काय लक्षणे दिसतील आपल्याला? ठीक आहे. सपोज आता आपण विष डायरेक्ट इंटेक केलं तर काय लक्षण दिसेल? लाल स्राव येईल तोंडातून, जीभ व ओठ जड होऊन जाईल, दाह, मुंग्या येणे, दातखिळी बसणे, रसज्ञानाचा नाश होणे, अनुस्तंभ होते. ठीक आहे. तर याची चिकित्सा काय आहे? वाळा, चंदन यांचा गुळणा करावा, सर्व विषनाशक उपचार करावा. ठीक आहे. नंतर 7वं आहे आमयास्त विष लक्षणं. म्हणजे आमाशयात विष असल्यावर काय लक्षण दिसतील? स्वेद, मूर्छा, आत्मान मंद होईल, अग्नी भ्रम होईल, रोमहर्ष होईल, वमी, डोळ्यांची आग होईल, छाती जड होऊन जाईल. ठीक आहे. आता 8वं आहे की पक्वाशयामध्ये विष असल्यावर काय काय होईल? उलटी होईल, वारंवार मूत्रद्रॅग करू आपण, तंद्रा येईल, कृशत्व येईल, पांडू होईल, अनिमिया, उदररोग होतील, बलक, संशय होऊन जाईल. बरोबर. त्याची चिकित्सा काय करणार मग? आता पक्वाशयात झाल्यावर, विष गेल्यावर, आमाशयात असल्यावर वमन करायचं आहे, पक्वाशयात असल्यावर विरेचन करायचं. आणि नंतर काय करायचं? हरिद्राल, लेप, नस्य, अंजन देऊ शकतो, सूक्ष्म ताम्रभस्म प्लस मध खायला देऊ शकतो. ठीक आहे. ही त्याची थोडी स्पेसिफिक चिकित्सा आहे विषाची. ओके. देन आता विरुद्ध आहार. विरुद्ध आहार तुम्ही ऐकलंच असेल. विरुद्ध आहार बेसिकली जे पोटाचे आजार आहेत, आमाशय, ठीक आहे, हे पक्वाशय, याच्यासाठी ते आहे. म्हणजे ऑलमोस्ट सर्वांमध्ये विरुद्ध आहार हे त्याचं रिझन असतं. ठीक आहे. सो विरुद्धांच्या अपीचा आहार विघात विषगरोप. ठीक आहे. आता विरुद्ध आहाराचे परिणाम विषाप्रमाणे असतात. बरोबर. त्याचं नावातच आहे विरुद्ध म्हणजे अपोजिट. ठीक आहे. तर गरविष म्हणतात. विरुद्ध आहाराला काय म्हणतात? गरविष. 2 विरुद्ध पदार्थ एकत्र खाल्ल्यास होते. ठीक आहे. तर विरुद्ध आहाराचे प्रकार हे सुद्धा येऊ शकतो. हा क्वेश्चन येऊ शकतो, विरुद्ध आहार. ठीक आहे. सो प्रकार पण आपल्याला माहीत पाहिजे किती आहे? 17 सांगितलेले. याच्यामध्ये काय? संस्कार विरुद्ध. संस्कार विरुद्ध म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे काय? तर क्रिया करणे, जसं की भाजणे, तळणे. ठीक आहे. हे झाला संस्कार. ठीक आहे. सो संस्कार विरुद्ध. सपोज दहीला गरम नसते करतात, राईट. सो त्याचा संस्कार विरुद्ध केल्यावर त्याच्यात काहीतरी विरुद्ध गोष्टी विष तयार होऊ शकतं, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतं, राईट. नंतर आहे मात्रा विरुद्ध. म्हणजे काय? तर सपोज एका याची मात्रा स्पेसिफिक दिलेली आहे, पण जर आपण मात्रा कमी जास्त केली आणि ते 2 गोष्टी एकत्र खाल्ले तर ते विरुद्ध होऊन जाईल. जसं की तूप आणि मध हे 1:1 इक्वल मात्रा पाहिजे. जर मध जास्त झालं तरी ते विरुद्ध होईल आणि तूप जास्त झालं तरी ते विरुद्ध होईल. ठीक आहे. देश विरुद्ध म्हणजे कोणत्या देशात राहतो त्याच्या विरुद्ध. काल विरुद्ध म्हणजे कोणता काळ आहे त्याच्या विरुद्ध. अवस्था विरुद्ध. ठीक आहे. म्हणजे आपल्या अवस्थेनुसार. नंतर संयोग विरुद्ध म्हणजे सपोज 2 गोष्टीचा संयोग केला तर ते विषासारखे लक्षण होतं, म्हणजे ते संयोग विरुद्ध. ठीक आहे. मग स्वभाव विरुद्ध म्हणजे दोघां गोष्टीचा वेगवेगळा स्वभाव. अग्निविरुद्ध म्हणजे सपोज मंद अग्नी असेल आणि आपण त्याच्यामध्ये मंदवाले टाकत आहे. ठीक आहे. आहार किंवा एक मंद अग्नी करणारा आहार प्लस तीक्ष्ण अग्नी करणारा आहार जर एकत्र खाल्ला. ठीक आहे. देन सात्म्य विरुद्ध म्हणजे आपल्याला जे सात्म्य आहे, म्हणजे सात्म्य म्हणजे काय? तर आपल्याला यूज टू आहे ते अन्न. ठीक आहे. आपण हे जरी खाल्लं तरी आपल्याला काही होत नाही. ठीक आहे. पण मग आपण सपोज त्याच्याऐवजी दुसऱ्याच गोष्टी खाल्ली तर ते विरुद्ध होऊन जाईल, राईट. वीर्य विरुद्ध. आता वीर्य कोणते? उष्ण आणि शीत. जसं दूध आणि मासे हे वीर्य विरुद्ध असतं.
नंतर आहे कोष्ठ आणि कोष्ठविरुद्ध. नंतर आहे क्रमविरुद्ध, क्रमसुद्धा इथे बरोबर पाहिजे. नंतर आहे परिहार विरुद्ध. नंतर आहे पाक विरुद्ध. नंतर आहे संपत विरुद्ध आणि दोषाचं पण विरुद्ध असलं पाहिजे आणि सत्व विरुद्ध. सो हे 17 टाईप्स आहे विरुद्ध आहाराचे. ठीक आहे. नंतर विरुद्ध आहाराची निरुक्ती काय आहे बघा. हा श्लोकसुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. याचा अर्थ असा आहे की फक्त शरीरात दोषांचा उत्क्लेश करतो विरुद्ध आहार. काय करतो? दोष वाढवतो आणि वृद्ध दोषांना शरीराच्या बाहेर काढू शकत नाही. ठीक आहे. आणि शरीरासाठी अहितकर आहे विरुद्ध आहार. ठीक आहे. आता याची चिकित्सा कशी आहे तर वमन करून त्याचे शोधन करायचे आणि विरेचन करायचे आणि रक्तमोक्षण आणि नस्य करायचं आहे याची चिकित्सा विरुद्ध आहारची. ठीक आहे. आता 7वे व्यक्ती बघा, ज्यांना विरुद्ध आहार घेऊनही रोग होत नाही. म्हणजे सपोज काही व्यक्तींना विरुद्ध आहार घेऊनही त्यांना काहीच होत नाही त्याचा इफेक्ट. म्हणजे ते काय व्यक्ती आहेत त्या आहाराचं ते साधने आहे, यूज टू झालेले आहेत. नंतर जे नियमितपणे व्यायाम करतात त्यांनासुद्धा ते साधने असतं. जे नेहमी स्निग्ध भोजन घेतात, ज्यांचा अग्निदीप्त असतो, जे युवा अवस्थेत असतात, बलवान असतात, असे व्यक्ती असतात. ठीक आहे. आता पथ्यापथ्य सेवन आणि त्यागविधी. म्हणजे पथ्यापथ्य सेवन केव्हा करायचं आणि त्याग केव्हा करायचा. ठीक आहे. आता या विरुद्ध आहाराची सवय झाली असेल तर एकदम सोडायचा नाही आहे. सपोज आता तो विरुद्ध आहार आहे तर मग सपोज याचं आपल्याला सवय झाली आहे तर तो एकदमच सोडायचा नाही. ठीक आहे. प्रथम 1/4 भाग कमी करायचा आहे, मग पथ्यकर 1/4 घ्यायचा आहे, मग 1, 2, 3 असं दिवसाच्या अंतराने हळूहळू सोडायचं. हळूहळू दुसरा पथ्यकर आहार घ्यायचा, पथ्यकर घ्यायचं आहे. ठीक आहे. आता फायदे काय होईल यांनी की अचानक सोडलेले असता व्याधी होईल. ठीक आहे. हळूहळू केल्यावर तर चांगलं होईल. आता त्रय उपस्तंभ. ठीक आहे. हे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर हा सुद्धा श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे. आहार, शयन आणि अब्रह्मचर्य याला त्रय उपस्तंभ म्हणतात. ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. डायरेक्ट त्रय उपस्तंभ. मग तुम्ही काय लिहिणार याच्यात? काय काय? आहार, शयन आणि अब्रह्मचर्य. ठीक आहे. शरीराला आधार देते. ठीक आहे. आहार फर्स्ट आपण ऋतुचर्या, द्रवानुस्वरूपीय विज्ञानीय मादृश्य अध्याय हे पाहिले. याच्यामध्ये जो आहार तुम्हाला सांगितलं आहे, पथ्यकर आहार, अपथ्यकर आहार, ऋतूनुसार. ठीक आहे. आधीचे चॅप्टर आहे, तुम्ही त्याच्यात बघा. आपलं एक स्पेशल आहाराचा सुद्धा क्रियाशरीरमध्ये चॅप्टर आहे, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. आहारमध्ये तुम्ही सर्व गोष्टी टाकू शकतात आहारच्या रिलेटेड. ठीक आहे. तेच सांगायचं आहे याच्यामध्ये. आणि नंतर निद्रा. ठीक आहे. आता निद्राचा हा श्लोक आहे. तर निद्रा काय करते तर सुख, दुःख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान, जीवित, कार्श, अबल, क्लिबता, अज्ञान, ज्ञान, जीवन हे निद्रेवर अवलंबून आहे. बरोबर आहे. कारण बघा, झोप झाली नाही आपली प्रॉपर तर आपण दुसऱ्या दिवशी बरोबर आपले काम ते व्यवस्थित नाही करू शकत. राईट. सो निद्राचे इम्पॉर्टन्स आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता अकाल निद्रा म्हणजे अयोग्य आणि याची लक्षणं कशी असणार की आपली झोप बरोबर नाही आहे. राईट. काय होईल तर आपल्याला अवेळी झोप लागेल, कधीही झोप लागेल, आवश्यकतेपेक्षा जास्त झोप लागेल आपल्याला कधी कधी, किंवा अजिबातच झोप नाही लागणार, किंवा हे झोपेसंबंधी दोष आहेत. ठीक आहे. हे जे 3 गोष्टी आहे हे काय झाले? झोपेसंबंधी दोष झाले. ठीक आहे. आता यामुळे काय होईल तर सुख व आयुष्याचा नाश होऊ शकतो. ठीक आहे. या 3 गोष्टीमुळे. सो अकाल निद्रा ही आपली एक पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्येच पाहिजे. ठीक आहे. आता रात्री जागरण. आता जर रात्री आपण जास्त जागरण केलं तर आपल्या शरीरामध्ये रुक्षता वाढते. ठीक आहे. ड्रायनेस वाढते. तर थर्ड आहे दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे. आता बघा, ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा संचय होतो. ठीक आहे. म्हणजे वातदोषाचा संचय होतो, जमा व्हायला लागतं. तर मग वृक्ष वातावरण असते. राईट. उन्हाळ्यामध्ये. सो मग उन्हाळ्यामध्ये मग रात्र लहान असते म्हणून दिवसा झोपणे योग्य आहे. म्हणजे फक्त आपण उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्येच दिवसा झोपायला पाहिजे, त्याच्यानंतर केव्हाही झोपायला नाही पाहिजे. आता जे लोक अधिक बडबड करतात, व्याख्यान देतात, ठीक आहे, मद्यपान करतात, ठीक आहे, अंग मेहनतीचे काम करतात, क्रोध, शोक, भय यांनी पीडित आहेत, श्वास, उचकी, अतिसार, वृद्ध, बालक, कृश, ठीक आहे,
यांनी दिवस घ्यावे. म्हणजे हे जे लोक सांगितले आहेत की फक्त यांनीच दिवस झोपले पाहिजे, बाकीच्यांनी झोपायचं नाही. ठीक आहे. ज्यांच्या शरीरात मेद कफाचे अधिक्य आहे, कफ प्रकृतीचे आहे, नित्य स्निग्ध आहार घेतात, त्यांनी दिवस घ्यायचा नाही. ठीक आहे. आणि ज्यांना विषबाधा कंठरोग असेल त्यांनी रात्री झोपायचं नाही असं सांगितलं आयुर्वेदात. आता अकाल निद्रा लक्षण. सपोज आपण अवेळी निद्रा घेतली आहे, राईट. सो त्यांनी काय होईल, मूर्छा येईल, आपल्याला ज्वर येऊ शकतो, ओलसरपणा वाटेल, थंडी येईल, पिनस म्हणजे नाकाचा आजार, ठीक आहे, श्वसन रोगाचा, परत शिरशूल, डोके दुखेल, सूज येईल, आपल्याला मळमळ होईल आणि आपले जे अग्नी आहे जठर अग्नी तो बंद होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे पचन व्यवस्थित होणार नाही. आता अतिनिद्रा. जर जास्त निद्रा घेतली तर त्याचा उपाय काय करायचा, लंघन करायचं आहे. ठीक आहे. वमन करायचं आहे, स्वेदन करायचं आहे, नस्य करायचं आहे. ठीक आहे. आणि तीक्ष्ण अंजन लावायचं आहे, नस्य करायचं आहे, चिंता करायची आहे. ठीक आहे. शोक भय क्रोध यांची योजना करायची. ठीक आहे. जास्त निद्रा घेतली त्यांनी. तर निद्रानाशाचं कारण लक्षण काय आहे, निद्रानाशचे आपल्याला निद्रानाश झाला आहे. ठीक आहे. याचं लक्षण कसं ओळखणार आपण, कसं असणार, आपल्याला अंगमर्द म्हणजे अंग दुखायला लागेल, जांभया येतील जास्त, डोके जड होईल, आळस येईल, ग्लानी होईल, भ्रम येईल, अपचन होईल, तंद्रा होईल आणि वातरोग होतील. ठीक आहे. हे झाले तर समजायचं की आपली निद्रा ही झालेली नाही आहे. आता निद्रा कर उपाय. तर काय करायचं, निद्रा जर यायची असेल तर काय करायचं, दूध घ्यायचं, मध घ्यायचं, मांस रस घेऊ शकतो, दही घेऊ शकतो. ठीक आहे. किंवा अभ्यंग करू शकतो, उद्वर्तन करू शकतो, स्नान करू शकतो. ठीक आहे. कर्णपुरण, शिरो अभ्यंग करू शकतो, अक्षिदर्पण करू शकतो. ठीक आहे. यामुळे निद्रा ही आपल्याला येऊ शकते. आता ब्रह्मचर्य म्हणजे तेच की ग्राम्य धर्म समय स्त्री उत्तम चित्त असावी. ठीक आहे. अतिस्थूल अतिकृश रोगी प्रसूता नसावी. स्त्री कशी असावी ते सांगितलेलं आहे. स्वतःची पत्नी असावी, परस्त्री नसावी. तर ग्राम्य धर्म काय, गुरु समीप, देवता समीप, राजा समीप, चैत्य स्मशान इत्यादी समय करू नये. ठीक आहे. आणि परत काय, अतिभोजन किंवा भुकेलेले राहू नये. ठीक आहे. तृष्णा मलमूत्राचा वेग धारण करू नये, बालकवृद्ध रोगी व्यक्तीने करू नये. ठीक आहे. योग्य समय हेमंत ऋतूमध्ये, ठीक आहे, वसंत शरदमध्ये हे सांगितलेले आहे. तुम्ही हे बेसिक तिकडे लिहून टाका. ठीक आहे. सो हा आपला चॅप्टर आहे. याच्यामध्ये काही नाही, त्रयोपस्तंभ इम्पॉर्टंट आहे आणि जे फक्त अन्नरक्षा आपलं अग्नीमध्ये अन्न टाकल्यावर ते त्याची परीक्षा. ठीक आहे. परत ज्यांनी विष दाता लक्षण. ठीक आहे. सो हे आपल्याला माहीत पाहिजे, हे येऊ शकतं पेपरमध्ये एखाद्या वेळेस. ठीक आहे. सो समजलं आहे तुम्हाला, काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि नोट्स पाहिजे असतील याच्या, सो तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा, पेड नोट्स आहेत तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. थँक्यू.